श्री स्वामी समर्थ मित्राला आज मी सांगणार असलेला प्रत्येक शब्द कोणाची तरी वेदना आहे, कोणाची तरी झालेली फसवणूक बद्दल आहे, कोणाचा तुटलेला विश्वास आहे आणि कोणाची तरी तुटलेली शांतता घरात लपलेली आहे. आणि मी तुम्हाला आधीच सांगते की जर या विश्लेषणाचा एक शब्दही चुकीचा ठरला तर मी बोलणे बंद करेन. अंतःकरणातून कमेंटमध्ये लिहा जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, कारण ते फक्त शब्द नाहीत, हे तुमच्या आयुष्यातील सत्य आहे जे की तुम्ही स्वतः कोणालाही सांगू शकत नाही. तुम्हाला जे वाटले ते तुमच्या स्वतःच्या पाठीवर मध्यभागी भोसकण्यात आले होते. ज्याच्यासाठी तुम्ही रात्रंदिवस तुमच्या झोपेचा त्याग केला आहे तो तुमच्या विरुद्ध बोलण्यात आणि तुम्हाला खाली खेचण्यात गुंतलेला आहे. आणि तुम्ही विचार करत राहता की मी अशा व्यक्तीचे काय केले, पण मी त्यांना काही म्हणणार नाही. तुम्ही अंतःकरणाने शुद्ध असलेले लोक आहात, ज्या जगात सत्याची किंमत शून्य आहे आणि लबाड कपाळावर टिळा घेऊन बसला आहे. आणि आज तो जे घेऊन जात आहे ते स्पष्टपणे सांगते की तुमच्या आयुष्यात घडलेली फसवणूक अचानक नव्हती, ती हळूहळू तुमच्या डोळ्यांसमोर विणली जात होती. पण आता ऐका, वरील भगवंत सर्व काही पाहत आहे आणि जे तुमच्या विरोधात कट रचण्यात आनंदी होते त्यांचा काळ संपणार आहे. त्यांच्या हालचाली मंद होतील, त्यांच्या विरोधात त्यांचा स्वतःचा कट रचला जात आहे. तुम्हाला कधीही कोणालाही दुखवायचे नसते, त्यामुळे भगवंताने तुमच्यासाठी लेखी न्याय दिला आहे. आणि हो, आज तुम्ही थरथरत्या अंतःकरणाने हा व्हिडिओ पाहत आहात. हा योगायोग नाही, हे एक लक्षण आहे की आता तुमच्या जीवनाचे थर उघडणार आहेत. प्रत्येक खोट्याचा पर्दाफाश होईल, प्रत्येक कृती फलदायी ठरेल, प्रत्येक गद्दाराच्या नाव समोर येईल. पण लक्षात ठेवा की ही तुमच्या फसवणुकीची कथा नाही, ही भविष्यवाणी आहे की आता तुमच्या आयुष्यात साफसफाईची वेळ आली आहे. आणि जेव्हा देव साफसफाई करतो तेव्हा घराचा काचही फुटतो आणि भिंतही हादरते. त्यामुळे सावधगिरी बाळगा, कारण पुढचे काही दिवस तुमचे आयुष्य अशा टप्प्यावर घेऊन जातील जिथे फक्त मजबूत लोकच परत येतील. अनेक नातेसंबंध तुटतील, अनेक चेहरे कोसळतील, अनेक मुखवटे पडतील आणि अनेक चेहरे बाहेर येतील ज्यांच्या मागे तुम्ही कधीही घाण पाहिलेली नाही. आणि जर तुम्ही खरोखरच आजचा विषय मनापासून घेतला तर मी पुन्हा सांगते, जर या पत्रिकेतील एक शब्दही चुकीचा ठरला तर मी बोलणे लिहिणे बंद करेन. परंतु जर ते खरे ठरले तर तुमच्या स्वतःच्या लक्षात येईल की जेव्हा भगवंत न्याय करतो तेव्हा तो शांतपणे करत नाही, अग्नीसह करतो. सर्व काही हादरते आणि इतके मोठे होते की गद्दारांच्या पायाखालची जमीन घसरते. आता लक्षपूर्वक ऐका, तुम्ही घाबरण्याची गरज नाही, तुम्ही थकलेले असण्याची गरज नाही, तुम्ही तुटलेले असण्याची गरज नाही, कारण तुम्ही जे सत्य लपवत होता ते आता तुमचे कवच असेल. फक्त मन मजबूत ठेवा. आणि हो, जर तुम्हाला ते अद्याप आवडले नसेल तर या वस्तुस्थितीचा आदर करा, कारण तुमच्यासारखे बरेच लोक या चिन्हांकडे दुर्लक्ष करतात आणि नंतर पश्चाताप करतात. तुमच्या आयुष्यातील लढाई आता खऱ्या वळणावर पोहोचत आहे. तुम्ही तयार असले पाहिजे. वरच्याने तुमच्यासाठी निर्णय लिहिले आहेत. तुम्हाला फक्त हे पाहावे लागेल की तुमच्या आयुष्यातून कोण बाहेर पडते आणि कोण तुमच्याशी फक्त एक शोभिवंत नातेसंबंध खेळत होते. आणि लक्षात ठेवा की सत्य उशिरा येते, परंतु जेव्हा ते येते तेव्हा ते संपूर्ण जगाला हादरवून टाकते. आणि आता तीच वेळ निघून गेली आहे. जो फसवतो त्याचा नाश होतो आणि जो सत्याचे पालन करतो त्याला लाखो वादळांनी हलवता येत नाही. ही केवळ शब्दांची गोष्ट नाही तर तुमची कथा आहे. हे हलक्यात घेऊ नका, कारण हे सत्य आहे की जेव्हा ते ऐकतील तेव्हा अनेक लोकांचे हात आणि पाय थरथरतील. आणि ऐका, आता मी तुम्हाला तो भाग सांगत आहे ज्यामुळे अनेक लोकांचे पोट हलेल, कारण सत्य हे नेहमीच खरे असते असे नाही. कधीकधी ज्वालामुखीप्रमाणे सत्याचा स्फोट होतो आणि ज्याच्या बाजूला त्याचा लावा वाहतो त्या व्यक्तीचे जीवन राख बनते. या पत्रकात असे लिहिले आहे की जे लोक तुम्हाला तुमच्या आयुष्यात आत्तापर्यंत कमकुवत मानत होते ते तुमच्या मौनाचा फायदा घेत राहिले. जे तुमच्या समोर गोड होतात आणि मागून भोसकत राहतात, हा सर्व काळ निघून गेला आहे. ते आता हलणार नाहीत. आता त्यांचे खोटे प्रेम टिकणार नाही. आता त्यांच्या खोट्याचा पडदा पूर्णपणे फुटणार आहे. आणि तेच लोक तुमच्या डोळ्यांना भेटण्याचे धाडसही कसे करणार नाही हे तुम्हाला दिसेल. ज्यांच्यावर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवला होता तेच लोक तुमच्या पाठीवर ओझे बनले. परंतु हे विसरू नका की जेव्हा वरील कोणी एखाद्याचे ओझे काढून टाकते तेव्हा तू एक नवीन मार्ग देखील दाखवतो. आणि आता तुम्हाला तो मार्ग मिळत आहे. अनेक लोक तुमच्या विरोधात योजना आखत होते. तुमची बदनामी करण्यासाठी ते गुप्तपणे फिरत होते. जेव्हा भगवंताची चालते तेव्हा कारस्थानांच्या भिंती आपोआप कोसळतात. जर तुम्हाला सध्या तुमच्या जीवनात थोडीशी उथलापाथल जाणवत असेल तर कोणीही काही करू शकत नाही आणि एक गोष्ट बांधू शकत नाही. गोष्टी तुटत असल्यासारख्या दिसत आहेत, लोक दूर जात असल्यासारखे दिसत आहेत. जर नातेसंबंध ढवळत असल्यासारखे दिसत असतील तर ते व्यर्थ नाही, ती म्हणजे साफसफाई.
कचरा साफ केला जात आहे, बनावट लोक निघून जात आहेत, खोटी चेहरे उघड केले जात आहेत. ही एक अशी प्रक्रिया आहे जी तुम्हाला समजत नाही, पण ते वरील गोष्टी करत आहे. त्यामुळे तुम्ही एकटे नाहात, पण योग्य लोकांसोबत जा. या प्रस्तावनेची पुढची ओळ सांगते की तुम्ही तुमच्या अंतःकरणाने बसला होता. तुम्हाला खाली खेचण्यात तो आघाडीवर होता. आणि सत्य हे आहे की हे ऐकून माणसाचे हृदय थरथरते, पण हे कटू सत्य आहे. दृढ हृदयाने ऐका, कारण आता जे शब्द तुमच्या कानात आहेत ते ठेवा. तिथे प्रकाश ठेवा, स्वच्छता ठेवा आणि प्रत्येक नकारात्मक चिन्ह गंभीरपणे घ्या. कारण जो तुमच्या दारावर विध्वंस बांधत आहे त्याचा खेळ फार काळ टिकणार नाही. सत्याचा अग्नी एक दिवस प्रत्येक खोटे, प्रत्येक युक्ती आणि प्रत्येक वाईट गोष्ट जाळून टाकेल. हे फक्त जाणून घेण्याची वेळ आली आहे. पण विषय तेथेच संपत नाही. खरा खेळ आता सुरू होतो. कारण ज्याने हा विध्वंस तुमच्या दाराला बांधला आहे त्याचा हेतू फक्त तुम्हाला घाबरवण्याचा नाही, तो तुमच्या घरातील आनंद आतून कमकुवत करायचा असतो. तुमच्या घरातील वातावरण अशांत असावे अशी त्याची इच्छा असते. घरातील सदस्यांमध्ये अनावश्यक भांडणे, मनात राग आणि विचारांमध्ये गोंधळ, पैसे येण्यापूर्वीच थांबणे, काम पूर्ण होताच बिघडते, अचानक तब्येत खालावते. हाच या दुष्ट शक्तींचा परिणाम आहे. आणि म्हणूनच हे षडयंत्र उंबरठ्यापासून सुरू केले जाते. कारण उंबरठा ही अशी जागा आहे जी तुमच्या घराची रक्षण करणारी जागा आहे. आणि जर कोणी त्यात अडथळा आणला तर संपूर्ण घर असुरक्षित बनते. तुम्ही बऱ्याचदा पाहिले असेल की अचानक घरात अशा समस्या सुरू होतात ज्यासाठी समजण्याचे कारण नसते. कधी कधी मन इतके गोंधळून जाते की छोट्या गोष्टी मोठ्या वाटू लागतात. अवास्तव चिंता, अवास्तव थकवा, अवास्तव अस्वस्थता ही सर्व चिन्हे आहेत की कोणीतरी तुमच्या ऊर्जेवर लक्ष केंद्रित करीत आहे. आणि तो तुमच्या सभोवताली राहणारा कोणीतरी आहे. कधी कधी तो विनम्रपणे बोलून तुम्हाला आश्वासन देतो आणि कधी कधी तुमच्या अनुपस्थितीत तो तुमच्या घराभोवती पाहतो, जणू काही तुमचे आयुष्य त्याच्या हातात आहे. असे लोक कधीही बाहेर येत नाहीत. त्यांना माहीत आहे की त्यांची लबाडी उघड होताच त्यांचे काम थांबेल. त्यामुळे ते नेहमीच लपून बसतात. रात्रीच्या त्यावेळी जेव्हा वारा देखील हळूहळू वाहतो आणि घराच्या भिंती बाह्य आवाज गिळतात, तुमच्या लक्षात आले असेल की काही रात्री तुम्ही अचानक जागे व्हाल आणि दाराजवळ हालचाल होत असल्यासारखे वाटेल. जणू कोणीतरी आले आणि गेले. असे वाटते की कोणीतरी थांबून तुमच्याकडे पाहत आहे. ही भावना तशी नाही. जेव्हा घराच्या ऊर्जेवर हल्ला होतो तेव्हा मन पहिला संकेत पाठवते. सावधगिरी बाळगा, कारण हा शेजारी शत्रू केवळ नजरेने नव्हे तर हेतूने हल्ला करतो. आणि हेतू सर्वात खोल आहे. आता तुम्ही विचार करत असाल की ही व्यक्ती असे का करते? तर याचे सरळ उत्तर असे आहे की तुमच्या जीवनाचा प्रकाश त्याच्या अंधारात शिरतो. तुमचे स्मित त्याला अस्वस्थ करते, तुमची प्रगती त्याला एकदम हादरवून टाकते आणि तुम्ही त्याच्या इच्छेशिवाय पुढे जात आहात हे त्याला सहन होत नाही. म्हणून तो दिवसाच्या प्रकाशात करण्याचे धाडस करत नाही. असे सर्व काही रात्रीच्या अंधारात करतो. तुमच्या हे देखील लक्षात आले असेल की जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार असते तेव्हा त्यापुढे एक अडथळा निर्माण होतो. एक अडथळा आहे. अडथळा निर्माण होतो आणि तो योगायोग नसून एक प्रयत्न असतो. विचारपूर्वक नियोजित प्रयत्न. अशा लोकांना तुमच्या मनातील कमकुवतपणाची जाणीव होते आणि ते त्यावर हल्ला करतात. पण लक्षात ठेवा, दुष्ट शक्तीपेक्षा मोठी असते. मी माझा हात तुमच्यासमोर जोडत आहे. या दोघांशी असलेले संबंध तोडून टाका, कारण या दोन लोकांना तुमचा जीव घ्यायचा आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगा. आज मी हात जोडून तुमच्यासमोर उभी आहे. मी प्रत्यक्षात हात धरून आहे. कारण आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते विनोद नाही. ही काही हलकी गोष्ट नाही. हा सर्वसाधारण सल्ला नाही. तुमच्या जीवनाशी संबंधित हा सर्वात धोकादायक इशारा आहे. जर तुम्ही आज हा व्हिडिओ पूर्ण ऐकला नाही तर येणारा काळ तुम्हाला अशा प्रकारे ठार करेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, व्हिडिओशिवाय कुठेही जाऊ नका. आणि ऐका, आज मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करते. जर तुम्हाला खरोखरच स्वतःचे आणि तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करायचे असेल तर, जर तुम्हाला तुमच्या मुलांचे अज्ञातांपासून संरक्षण करायचे असेल तर जर तुम्हाला तुमच्या घरावरील अदृश्य धोका दूर करायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की आवडेल. लाईक करा, कारण आजची चेतावणी कोणत्याही सामान्य व्यक्तीसाठी नाही, ती तुमच्यासाठी आली आहे. बंधू आणि भगिनींनो, तुम्ही आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनापासून केली आहे. नातेसंबंध, विश्वास, पाठिंबा, वेळ, पैसा आणि प्रेम असे सर्व काही त्यांना दिले. पण तुम्हाला काय मिळाले? पाठीवर फसवणूक करा आणि वरून तंत्रमंत्र. पहा, या सर्वांचा खेळ तुमच्या आयुष्यात बऱ्याच काळापासून सुरू आहे. तुम्हाला वाटले की हे दुर्दैव आहे. घरात भांडणे का होतात? व्यवसाय का थांबला आहे? पैशाच्या अडचणी परत का येत आहेत? मुले आजारी का पडतात?
झोपेच्या रात्री कधीच शांत का वाटल्या नाहीत? तुम्हाला काय वाटले? हे सर्व घडते आहे ना? नाही, मी आज तुम्हाला सत्य सांगण्यासाठी आले आहे. तुमच्या आयुष्यात 2 लोक आहेत जे तुमच्या विनाशाचे मूळ आहेत. 2 लोक, फक्त 2 आहेत, परंतु हे 2 लोक तुमच्या जीवनाचे शत्रू आहेत. तुमच्या घराच्या प्रत्येक भग्नावशेषामागे हे 2 चेहरे आहेत. माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐका. तुम्ही जितके भोळे असाल तितके तुमच्या आजूबाजूला अधिक धोकादायक लोक असतील. तुम्ही कोणावर सर्वात जास्त विश्वास ठेवता याचा तुम्ही कधीही विचार केला नाही. ज्यांना तुम्ही तुमच्या घरात स्थान दिले त्यांनी तुमच्या हृदयात स्थान दिले. त्याच 2 लोकांनी तुम्हाला तंत्रमंत्राशी इतके बांधले आहे की तुमचे प्रत्येक काम, प्रत्येक आनंद, प्रत्येक यश त्यांच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच मरते. तुम्हाला काय वाटले नाही? जेव्हा एखादे चांगले काम होऊ लागते, जेव्हा एखादी चांगली बातमी येते, जेव्हा एखादा करार निश्चित वाटतो, तेव्हा तो अचानक थांबतो. काही वेळा अनावश्यक भांडणे होतात, काही वेळा अचानक आजार होतो, काही वेळा घरात गोंधळ होतो, काही वेळा पैसे थांबतात, काही वेळा नात्यात कटुता येते. हे सर्व योगायोग नाही. हा 2 लोकांचा खेळ आहे जे तुमचे हृदय पिळवटून टाकतात, परंतु त्यांचे नशीब खडकापेक्षाही काळे असते. आणि ज्यांच्यावर तुम्ही आत्तापर्यंत विश्वास ठेवला आहे, ज्यांना तुम्ही तुमच्या जवळचे मानले आहे, त्यांचे म्हणणे ऐका. तुमच्या आनंदाने जळून जातात. तुमची प्रगती त्यांच्या छातीत नखे असल्यासारखी ठिसूळ होते. त्यांना तुमचे हास्य आवडत नाही. तुमची प्रगती त्यांना झोपेच्या रात्री बेचैन बनवते. बंधू आणि भगिनींनो, आज मी तुम्हाला एक सरळ गोष्ट सांगणार आहे. जर तुम्ही आज त्या 2 लोकांशी असलेले नाते तोडले नाही, तर तुमच्या आयुष्यात येणारी सर्वात मोठी अनिश्चितता कोणीही रोखू शकणार नाही. धोका तुमच्या दारात उभा आहे. मी विनोद करत नाही. तुमच्या श्वासाने तुमच्या कुटुंबाची सुरक्षा, तुमच्या मुलांचे भविष्य, सर्व काही या 2 लोकांच्या हातात अडकले आहे. जरी ते एक शब्दही बोलले नाहीत, त्यांचे डोळे, त्यांचे मन, त्यांचे हेतू प्रत्येक क्षणी तुमचा आनंद शोषून घेत आहेत. आणि ऐका, मी तुम्हाला घाबरवणार नाही. मी तुम्हाला जागे करण्यासाठी आले आहे. मी तुमच्याकडे हात जोडून उभी आहे. कारण तुमच्यासारख्या लोकांची अनेकदा तुमच्यासमोर गोड बोलणाऱ्या लोकांनी फसवणूक केली, मागून ठोकर मारला. बंधू आणि भगिनींनो, जोपर्यंत तुम्ही स्वतःला या दोघांपासून दूर ठेवत नाही, तोपर्यंत तुमचे नशीब बदलणार नाही. तुमचा पैसा टिकणार नाही. तुमचे घर शांत राहणार नाही. तुमचे आरोग्य सुधारणार नाही. तुमच्या मेहनतीचे तुम्हाला फळ मिळणार नाही. आणि सर्वात मोठा धोका हा आहे की हे लोक तुमच्या जीवाला देखील हानी पोहोचवू शकतात. आता तुम्ही विचार करत असाल की हे 2 लोक कोण आहेत? त्यांचे नाव, त्यांचे हेतू, त्यांचे चेहरे, तुम्हाला त्यांच्याशी लगेचच संबंध तोडण्याची कारणे. मी तुम्हाला सर्व काही सांगेन. परंतु त्यापूर्वी जर तुम्हाला खरोखरच आपल्यावरचे संकट दूर करायचे असेल तर कमेंटमध्ये खऱ्या मनाने जय महादेव लिहा. कारण या नावात अशी शक्ती आहे जी तुमच्यावर उठलेल्या नकारात्मक ऊर्जेचा नाश करू शकते. आता ज्याचे नाव अक्षराने सुरू होते त्या पहिल्या व्यक्तीचे म्हणणे काळजीपूर्वक ऐका. तेच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे काटे बनले आहे. आता मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका, कारण आता मी तुम्हाला तुमचे आंतरिक जीवन शिकवणाऱ्या पहिल्या व्यक्तीचा उल्लेख करणार आहे. ज्याच्या नावावर पहिले अक्षर असेल ती पहिली व्यक्ती SG. होय मित्रांनो, S अक्षराने सुरू होणारी व्यक्ती तुमच्यासाठी सर्वात मोठे संकट आहे. हे असे लोक आहेत जे समोर गोड बोलतील, हसतील, तुमचे कौतुक होईल, तुम्ही प्रत्येक कामात सहभागी व्हाल, जणू तुम्ही त्यांच्यापेक्षा हुशार नाही आहात. पण त्यांच्या मनात तुमच्यासाठी विष आहे. तुमची प्रगती, तुमचा आनंद, तुमच्या घराची भव्यता या सर्व गोष्टी त्यातून बाहेर पडतात. तुम्हाला ते जाणवले नाही? जेव्हा तुम्ही आनंदी असता, जेव्हा एखादी चांगली बातमी येते, जेव्हा एखादा करार निश्चित वाटतो, तेव्हा तो अचानक थांबतो. काही वेळा अनावश्यक भांडणे होतात, काही वेळा अचानक आजार होतो, काही वेळा घरात गोंधळ होतो, काही वेळा पैसे थांबतात, काही वेळा नात्यात कटुता येते. हे सर्व योगायोग नाही. हा 2 लोकांचा खेळ आहे जे तुमचे हृदय पिळवटून टाकतात, परंतु त्यांचे नशीब खडकापेक्षाही काळे असते. आणि ज्यांच्यावर तुम्ही आत्तापर्यंत विश्वास ठेवला आहे, ज्यांना तुम्ही तुमच्या जवळचे मानले आहे, त्यांचे म्हणणे ऐका. तुमच्या आनंदाने जळून जातात. तुमची प्रगती त्यांच्या छातीत नखे असल्यासारखी ठिसूळ होते. त्यांना तुमचे हास्य आवडत नाही. तुमची प्रगती त्यांना झोपेच्या रात्री बेचैन बनवते. बंधू आणि भगिनींनो, आज मी तुम्हाला एक सरळ गोष्ट सांगणार आहे. जर तुम्ही आज त्या 2 लोकांशी असलेले नाते तोडले नाही, तर तुमच्या आयुष्यात येणारी सर्वात मोठी अनिश्चितता कोणीही रोखू शकणार नाही. धोका तुमच्या दारात उभा आहे. मी विनोद करत नाही. तुमच्या श्वासाने तुमच्या कुटुंबाची सुरक्षा, तुमच्या मुलांचे भविष्य, सर्व काही या 2 लोकांच्या हातात अडकले आहे. जरी ते एक शब्दही बोलले नाहीत, त्यांचे डोळे, त्यांचे मन, त्यांचे हेतू प्रत्येक क्षणी तुमचा आनंद शोषून घेत आहेत. आणि ऐका, मी तुम्हाला घाबरवणार नाही. मी तुम्हाला जागे करण्यासाठी आले आहे. मी तुमच्याकडे हात जोडून उभी आहे. कारण तुमच्यासारख्या लोकांची अनेकदा तुमच्यासमोर गोड बोलणाऱ्या लोकांनी फसवणूक केली, मागून ठोकर मारला.
बंधू आणि भगिनींनो, जोपर्यंत तुम्ही स्वतःला या दोघांपासून दूर ठेवत नाही तोपर्यंत तुमचे नशीब बदलणार नाही, तुमचा पैसा टिकणार नाही, तुमचे घर शांत राहणार नाही, तुमचे आरोग्य सुधारणार नाही, तुमच्या मेहनतीचे तुम्हाला फळ मिळणार नाही आणि सर्वात मोठा धोका हा आहे की हे लोक तुमच्या जीवाला देखील हानी पोहोचवू शकतात. आता तुम्ही विचार करत असाल की हे 2 लोक कोण आहेत? त्यांचे नाव, त्यांचे हेतू, त्यांचे चेहरे, तुम्हाला त्यांच्याशी लगेचच संबंध तोडण्याची कारणे. मी तुम्हाला सर्व काही सांगेन, परंतु त्यापूर्वी जर तुम्हाला खरोखरच आपल्यावरचे संकट दूर करायचे असेल तर कमेंटमध्ये खऱ्या मनाने जय महादेव लिहा, कारण या नावात अशी शक्ती आहे जी तुमच्यावर उठलेल्या नकारात्मक ऊर्जेचा नाश करू शकते. आता ज्याचे नाव अक्षराने सुरू होते त्या पहिल्या व्यक्तीचे म्हणणे काळजीपूर्वक ऐका. तेच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे काटे बनले आहे. आता मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका, कारण आता मी तुम्हाला तुमचे आंतरिक जीवन शिकवणाऱ्या पहिल्या व्यक्तीचा उल्लेख करणार आहे. ज्याच्या नावावर पहिले अक्षर असेल ती पहिली व्यक्ती SG. होय मित्रांनो, S अक्षराने सुरू होणारी व्यक्ती तुमच्यासाठी सर्वात मोठे संकट आहे. हे असे लोक आहेत जे समोर गोड बोलतील, हसतील, तुमचे कौतुक होईल, तुम्ही प्रत्येक कामात सहभागी व्हाल, जणू तुम्ही त्यांच्यापेक्षा हुशार नाही आहात, पण त्यांच्या मनात तुमच्यासाठी विष आहे. तुमची प्रगती, तुमचा आनंद, तुमच्या घराची भव्यता या सर्व गोष्टी त्यातून बाहेर पडतात. तुम्हाला ते जाणवले नाही? जेव्हा जेव्हा तुम्ही आनंदी असता, जेव्हा जेव्हा एखादी चांगली बातमी येते, जेव्हा जेव्हा तुमच्या घरात उत्साह असतो, तेव्हा त्यांची नजर थेट यावर असते. आणि त्यानंतर काय होते? कधी कधी अचानक भांडणे, अचानक आर्थिक नुकसान, विनाकारण घरात वाईट वातावरण, कधी कधी काम वाईट होते. हे योगायोग नाही, हा पाहणाऱ्याचा डोळा असतो. त्यांचे शब्द टाळा, कारण ते समोरून गोड बोलतील आणि मागून डंच करतील. पण आता ऐका, तुमच्यासाठी आणखी मोठा धोका दुसरी व्यक्ती आहे. जर पहिली व्यक्ती तुमचे नशीब थांबवते तर दुसरी व्यक्ती तुमच्या जीवनावर हल्ला करू शकते.